नमस्कार. आमच्या प्रकाश महाजनांनी ढालगज अक्का नावाचा एक व्हिडिओ केला होता आणि यातल्या ढालगज शब्दांवर आमच्या अक्कांचा खूप मोठा आक्षेप होता. त्यांचा ढालगज हा शब्द त्यांना वाईट अर्थाने वाटला. हा ढालगज हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ खूप सुंदर आहे. खरं तर प्रकाश महाजनांनी या विषयात सुषमा अंधारेंचं कौतुकच केलं असं म्हणावं लागेल. आपल्याकडे सहजपणे एखादी बाई ढालगज आहे असं म्हटलं जातं. ढालगज म्हणजे कोणती? तर असं वाटतं आपल्याला की भांडकुदळ आहे, खूपच वाईट बोलणारी आहे असं वाटतं ना. तसं नाही आहे ते. बाई ढालगज आहे याचा अर्थ असा होतो की बाई समोर जाऊन अंगावर वार झेलणारी आहे आणि समोर जाऊन वार करणारी आहे. ढाल गज या शब्दामध्ये ढाल आणि गज हे दोन शब्द आहेत. म्हणजे मी उगीच काहीतरी शोधून सांगतोय असं अजिबात नाही. युद्धाच्या काळामध्ये एक हत्ती ढाल गज असायचा, जो ढाल बनून पुढे जाणारा गज म्हणजे ढालगज. युद्धाच्या वेळी समोरून येणाऱ्या सगळ्या सैन्याचा मारा झेलणे आणि सैन्यावर आक्रमण करणे यासाठी जे हत्ती चालायचे ना, ते ढालगज असायचे. ते सैन्याची ढाल पण असायचे आणि हत्ती असायचे, म्हणून ते ढालगज. येणारा वार झेलणे आणि त्या वाराची पर्वा न करता पुढच्या सैन्याला नेस्तनाबूत करत जाणे हे काम करणारा ढालगज. असाच शब्द आपल्याकडे चुकीचा वापरला जातो बडगुंजा. बडगुंजा म्हणजे लाह्या भाजणारा बरं का. असाच एक शब्द चुकीचा वापरला जातो, म्हणजे चुकीचा अर्थ घेतला जातो, वापरला जातो नाही. जसं मी भांडूपचा बडगुंजा म्हणतो. लाह्या भाजताना जो आवाज होतो ना, फाड 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 फाड, तो बडगुंजा हा अपमानजनक शब्द नाही आहे. तो त्याच्या व्यवसायाचं वैशिष्ट्य सांगणारा शब्द आहे. लाह्या टाकाव्यात, ज्वारी टाकावी, फुटाणे टाकावेत आणि फट 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 आवाज करत यावा. तो आवाज असा कसा प्रचंड कलकलाट करणारा असतो ना, तसा कलकलाट करणारी माणसं. जैसे भडगुंजे लाह्या भाजताती तैसा आवाज झाला, असं याच्यामध्ये लिहिलेलं असतं बघा, बखरींच्या मध्ये. तो शब्द चुकीच्या अर्थाने वापरला जातो. तो वापरला म्हणजे अपमान केला असं नव्हे. तसा आणखी एक शब्द म्हणजे बाजार बुणगे. बाजार बुणगे म्हणजे युद्ध करण्यासाठी सैन्य निघाल्यावर सैन्याला आवश्यक असलेले साधने, धान्य, जनावरांचा चारा, पांघरण, अंथरण, लोहार कामासाठी तलवार नीट करणे, तुटलेल्या तलवारीला दुरुस्त करणे, यासाठी जी साधनं लागतात ती विकत घेऊन सैन्याला पुरवणारे व्यक्ती म्हणजे बाजार बुणगे. ते प्रत्यक्ष युद्धात नसतात. म्हणून बाजार बुणग्यांची संख्या वाढली, सैन्यापेक्षा बाजार बुणगे वाढले की सैन्य कमजोर होतं, म्हणून ते बाजार बुणगे असा शब्द आला. वाईट अर्थाने नाही येतो, चांगल्या अर्थाने आहे. म्हणजे युद्धावर जाणारे सगळे सैनिक असतात असं नाही, काही बाजार बुणगे पण असतात ज्यांचं काम युद्ध करणे नसतं, साहित्य पुरवणे असतं. तसं अक्कानी ढालगज या शब्दाचा उगाच गैरअर्थ काढून घेऊ नये. अक्का वार झेलतात, अक्का वार करतात, म्हणून त्यांना ढालगज म्हटलं पाहिजे. बरं, अक्कांचा प्रॉब्लेम असा आहे, जिथं जातील तिथं वार करतात आणि वार झेलतात. त्या पहिल्यांदा बीडमध्ये लक्ष घालू लागल्या. त्यांनी त्या आपल्या भावाला जिल्हा प्रमुख केलं. भावाला जिल्हा प्रमुख केल्यावर त्या भावानं भलताच पराक्रम करून टाकला. केजजवळ एक रेणुका कला केंद्र आहे. त्या कला केंद्राच्या मध्ये अल्पवयीन मुलींना नाचवणं आणि नाचवणं अशा दोन्ही कृती होत होत्या. ते नाचवताना आणि नाचवताना पोलिसांनी टाकली रेड. ते कुमावत नावाचे एक ट्रेनी IPS होते, त्यांनी टाकली रेड. त्यांनी यांच्या भावाला नेलं धरून आणि अक्काच्या भावानी नको तो धंदा केला, याची उठली बोंब. अक्का ढालगज आहेत, म्हणजे त्या समोर गेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी. जिल्हा प्रमुख केलंच आपल्या भावाला. त्यानंतर ते माजलगावचे एक जिल्हा प्रमुख होते, त्यांनी जगाच्या समोर येऊन सांगितलं, अक्का मला भानल्या आणि मी दिली झापड धरून एक. ते त्यांनीच सांगितलं होतं, मी हाणली एक झापड धरून म्हणले. अशी हाणली की अक्का गेल्या निघून. हाणलं बिनलं आपल्याला खरं माहीत नाही, पण त्यांनी झापड हाणली म्हणले. केजमध्ये लफडं, वडवणीत कुटाणा, माजलगावातला कुटाणा वेगळाच. परळीत तर त्यांनी ते आमचे नामबंधू शिवाजीदादा कुलकर्णी यांनी काहीतरी म्हणे AC घेऊन दिला, कोणीतरी फर्निचर घेऊन दिलं, कोणी काय घेऊन दिलं, असे सामान घेऊन दिलं. अक्काने लोकांनी दिलेल्या सामानावर कार्यालय थाटलं आणि परळीतल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने ठोकली बोंब. ते झाले नाराज, त्यांनी दिले राजीनामे. काय सांगावं तुम्हाला, एकापेक्षा एक पराक्रम.
आम्हाला वाटलं बिडात धकेल. अक्का संभाजीनगरला आल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुभेदारीवर थांबा म्हटल्यावर आम्ही नाही जा म्हणल्या. आम्हाला रामातच राहायचंय म्हणल्या. मग रामात सोय केली. अक्काचे सगळे शिष्य चेले चपाटे, आता चेले चपाटे हा शब्द अपमानजनक घेऊ नका, शिष्य वगैरे सगळे आले आणि शिष्य आल्यावर त्याचं बिल भलभक्कम झालं. त्या अंबादास दानवे विरोधी पक्षविरोधी काय ते मला पटकन ते काय पक्षविरोधी नेते का विरोधी पक्ष नेते लवकर कळत नाही म्हणून मी जरा गडबडतो. तर ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चिडले आणि त्यांनी अचानकच सगळं मातोश्रीवर कळवून टाकलं. कळवल्यावर अंबादास दानवेंना नाही त्यांची रामावरच सोय करा म्हणून सांगण्यात आलं. दानवे पण नाराज झाले त्या विषयामध्ये. त्यांनी इतरांना अक्काने असं करावं का, अक्काने असं करावं का म्हणून सांगितलं. तुम्ही म्हणाल जुनी प्रकरणं कशाला उरकून काढताय. अहो ताजं सांगतो ना, सोलापुरात झालाय गोळ. सोलापूरच्या जिल्हा प्रमुखांनी उभा ठाला, हात जोडून पाय पकडून करकन वाकून साष्टांग दंडवत घालून एक विनंती केली आहे. काय विनंती केली आहे ऐका तुम्ही. गेल्या 2-4 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी, त्याचप्रमाणे इलेक्शन मधली गद्दारांना आश्रय, बक्षिस ज्याप्रमाणे दिलं गेलेलं आहे त्या विरोधात सर्व शिवसैनिक आता एकत्र आलेले आहेत. आमच्या ज्या संपर्क प्रमुख आहेत सन्माननीय सुषमाताई अंधारे, या एक उत्कृष्ट वक्त्या आहेत, एक शिवसेनेच्या चांगल्या प्रवक्त्या आहेत. संपर्क प्रमुख म्हणून आम्ही त्यांना स्वीकार केला आणि त्यांच्याबरोबर काम केलं. पण 2च मिटिंग घेऊन त्यांनी ज्या पद्धतीनं कुणालाही विश्वासात न घेता जे अकार्यक्षम आहे अशा लोकांना त्यांनी निवडी केल्या. त्यामुळं आम्ही त्यांच्यावर अतिशय नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना साकडं घालतोय की अशा पद्धतीनं सुषमाताईंना प्रवक्त्या ठेवा, पण या ठिकाणी संपर्क प्रमुख म्हणून ते काम करू शकत नाहीत. त्यांची जी कार्याची पद्धत आहे ती पद्धत बरोबर नाही. माणूस जरी चांगला असला तरी कार्यपद्धती चांगलं नाही. आणि आम्ही अशा ज्या प्रवृत्त्या त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही आजपासून एल्गार सुरू केलेला आहे. ते म्हणले यांना प्रवक्ता म्हणून असू द्या, यांना नेता करा, यांना काय करायचं ते करा, ह्या बेस्ट आहेत, ह्या वक्ता म्हणून बेस्ट आहेत, सगळं म्हणून बेस्ट आहेत, पण संपर्क प्रमुख म्हणून मात्र यांना ठेवू नका. कारण यांनी सोलापुरात जी पक्षाची वाट लावली ती वाईट होती. अशा ढालगज अक्का संभाजीनगर असो, बीड असो की सोलापूर, प्रत्येक ठिकाणी आपल्या गजगामिनी चालीने शत्रू सैन्याची वाट लावण्याऐवजी आपल्या सैन्याची वाट लावत चालल्यात. म्हणून प्रकाश महाजन अक्कांना ढालगज म्हणाले होते. एवढंच लक्षात ठेवा. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.